तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण डबा या पटामध्ये आलेलो आहोत। तर आपल्यासोबत सुंदर असे बैल आहेत। तर या बैलांबद्दल जाणून घेऊया आणि तो जो बिचातला बैल आहे फार नामांकित बैल आहे मित्रांनो, त्याबद्दल पण सुद्धा आपण जाणून घेऊया। नितेश भाऊ मोतूर आहेत आपल्यासोबत। नमस्कार नितेश खेत्रे। नमस्कार दादा। नमस्कार जी। सर्वांना नाव सांगा तुमचे संपूर्ण। नितेश मधुकर खेत्रे, मुक्काम पोस्ट मोहदुरा, तहसील जिल्हा भंडारा। दादा आपल्याकडे सध्या किती बैल आहेत? घरी बैल तर 6 बैल आहेत आपल्याकडे। हां, आणि इथं आता 5 बैल आणले आहेत। 5 म्हणजे 11 बैल आहेत तुमच्याकडे? हो, 11 बैल आहेत। 11 बैल आहेत। पण नुसता छंदासाठी वगैरे का दादा बैल? का म्हटल्या? छंदासाठी बैल आहेत का नुसतं? छंद फक्त। हो का? किती वर्षापासून दादा आपल्याकडे बैल असतात? 2 वर्ष झाले आता माझ्याकडे बैल आहेत। 2 वर्ष झाले। हो का? आणि सध्या टॉपर बैल कोणता आहे आपल्याकडे? टॉपर बैल आहे डाकू। त्याचा इतिहास सांगा दादा बैलाचा। हा डाकू आता 2 महिने झाले आपण चंदीगडवरून आणलेला आहे आणि हा डाकूचा हा तिसरा पट आहे। तिसरा पट आहे। पहिला पेड आपण तिथं केला धाबे टेकडीमध्ये, तिथं 2 नंबरवर होता। आणि त्याच्यानंतर केसलवाड्यामध्ये सुद्धा हा डाकू होता, तिथं 3 नंबरमध्ये होता। आणि हा आता तिसरा पट आज धावून झालेला आहे का? धावून व्हायचा आहे आता। धावण्याचे। आणि या बैलांचे नाव काय? हा नीलम आहे आमच्या, याचं नाव आम्ही सेपरेट टायगर ठेवलेला आहे। एकदम हातातल्या डोक्यावर हात वगैरे मान वगैरे ठेवते, एकदम सुंदर असा बैल आहे हा नीलम। आणि हा आमचा अंग्रेज। हा बैल कोणत्या धुराला चालत असेल दादा? हा दोनही धुराचे आहे, पण डावीला एकदम सुपर बैल। सुपर। जसा तुमच्याकडे आता 11 बैल आहेत, तर कातकर वगैरे कोण आहे? कातवर आमच्या दीपक आहे ठवकर पहिल्याच्या। तो एकटाच तेवढ्या बैल चालवते का तुम्ही? एकटाच चालवते। आणि आज संपूर्ण बैल आणलेले नाहीत ना पटामध्ये? आणले 6 बैल आहेत ना। 6 बैल आणले। आणि हा पण ड्रायव्हर आहे आमचा आणि त्याच्या मालकच आहे तो सध्या। म्हणजे काही बैल आमचे हे जे सवंगडी आहेत का नाही, त्यांच्या नावावर दिले आहेत एक म्हणजे ग्रुप आहे तुमचा? ग्रुप आहे। आणि जसा छंदामुळे तुमच्याकडे एवढे बैल आहेत, पण बाकी व्यवसाय वगैरे कोणता आहे दादा तुमचा? व्यवसाय आपला दुकान आहे आणि शेती आहे का? आणखी पटाबद्दल सांगा दादा। हातच्या पटामध्ये हेच आता मुलं ॲक्टिव्ह राहतात, जनावरांची पालनपोषण करणं होते असे ना, म्हणून आहेत। आता पटाबद्दल सांगा आपल्या इकडले काही बदल झाला पाहिजे तुमच्या, काय नवीन वगैरे काय आल्या पाहिजे? नाही, पट्टा तर आपल्या इकडे एकदम व्यवस्थित आहे। धागा घडी वापरला तर एकदम सुटेबल आहे प्रत्येक पटात। म्हणजे ह्या आपल्या टायमिंग घडीमध्ये काही ठिकाणी मिस्टेक होते, हे धागा घडी परफेक्ट काम होऊन जाते। हा 2 पट झाले त्याचे, तर हा कोणत्या बैलाबरोबर धावला त्याचा? हा दोन्ही पट पवण्याबरोबरच धावला आहे। पवण्याबरोबर। आणि आज हा टायगर सोबत धावणार आहे। टायगर सोबत धावणार आहे। आणि हा बैल? हा शेरा सोबत धावणार आहे। आता तुमचे 2 जोड्या धावून झालेल्या आहेत? एक झाली आहे। काय पॉईंट बनले त्यांचे बनले आहेत 38। आणि तो दुसरा धावायला गेला आता। आणि जसा 11 बैल आहे, तर खिलाई वगैरे मेंटेनन्स वगैरे कसं असतं दादा? खिलाई आहे ना, अरेंजमेंट सगळं आहे। काजू किसमिस सर्व प्रकारचे अरेंजमेंट आहे। काही इंजेक्शन वगैरे? नाही, इंजेक्शन वगैरे काही नाही आपल्याकडे। आणि काही बैल पण मी विकत, म्हणजे पटामध्ये जर कोणाला पसंत आला तर आपण विकतो सुद्धा। घेणे विकणे म्हणजे चांगले रेसचे बैल पण। आणि आता जसा हाच तुमच्याकडे टॉपला खेळता का बैल? आता सध्या टॉपला आहे ना नीलम पण आहे, आणि एक तिकडे गेला जो आता तो टॉपला आहे। लागवरीत जातीचे असतात का बैल? नाही, आपल्याकडे गावरानी पण आहेत। पंजाब वगैरे वरून आणलेले? आता मी पंजाबवरून 4 गाड्या बोलवल्या आहे। 4 गाड्या? 4 गाड्या नुसते शर्यती? एक गाडी तर माझी पकडली आहे ग्वालियरला। आणखी सांगा दादा पटाबद्दल। बस एवढाच काय। धन्यवाद तुमचे सुद्धा। मी आभार मानतो की या विक्रम भाऊच्या माध्यमातून आमच्या बैलांची सुद्धा ओळख होणार आहे। विक्रम भाऊचे सुद्धा या ठिकाणी खूप स्वागत केल्या पाहिजे का तुमच्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यामध्येच नाही तर इतर आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या तुमच्यामुळे या प्रसिद्धी होत आहे। आपले पट वगैरे माहीत असते। हो। आज किती फूट मैदान आहे दादा? हा 1350 फूट मैदान आहे या ठिकाणी। 1350। आणि सध्या 1 नंबरला कोण आहे? सध्या 1 नंबरला आहे आपले किसन कन्हैया मासल मेटावाले, आणि त्याच्यानंतर आहे आपला जिल्हा चॅम्पियन कटरेजी साहेबांचा। यावर्षी किती पट करून झाले दादा तुमचे? हा 4थाच पट आहे आमचा। नाही, जसा यावर्षी जेवढे 6 बैल आहेत तर 4थाच पट आहे? हो, 4थाच पट आहे। आम्ही बाहेर काढलाच नाही, म्हणजे तेवढा ॲक्टिव्ह काम होताच नाही आमचा। आणि मुलं वगैरे किती आहेत तुमच्याकडे आता? मुलं तर आमची हे 10-11ची टीमच आहे पूर्ण। कोणत्या नावाने ग्रुप जाते दादा तुमचा? शेरा ग्रुप मोहदुरा। चला ऑल द बेस्ट दादा। धन्यवाद आम्हाला एवढा मार्गदर्शन केल्याबद्दल।